नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती बघा या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, सिंधुदुर्ग हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? सिंधुदुर्ग हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील, सिंधुदुर्ग बघा हा जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, महानगरपालिकेचे बघा प्रशासकीय अधिकारी प्रमुख खालीलपैकी कोण असतात? महानगरपालिकेचे प्रशासकीय प्रमुख खालीलपैकी कोण असतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, महानगरपालिका बघा आयुक्त हे महानगरपालिकेचे या ठिकाणी प्रशासकीय प्रमुख असतात। प्रश्न क्रमांक चौथा बघा, भारताच्या विचारले खालीलपैकी कोणत्या दिशेला अरबी समुद्र आहे? बघा भारताच्या खालीलपैकी कोणत्या दिशेला अरबी समुद्र आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, बघा भारताच्या बघा पश्चिमेला या ठिकाणी अरबी समुद्र आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा, उल्हास ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधून वाहणारी नदी आहे? बघा उल्हास ही नदी कोणत्या जिल्ह्यामधून वाहणारी नदी आहे? या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील, उल्हास ही नदी ठाणे या जिल्ह्यामधून वाहणारी ती नदी आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे नवी मुंबई महानगरपालिका भरती आपल्याकडे बघा महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नांचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे आणि बघा संबंधित विषयाचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचं PDF आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला बघा हे महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला बघा हे सर्व IMP PDF आणि संबंधित विषयाचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF लगेचच्या लगेच व्हॉट्सअपवर पाठवले जातील। यामध्ये हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पृथ्वीच्या सर्वात आतील थराला खालीलपैकी काय म्हणतात? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, पृथ्वीच्या सर्वात आतील थराला खालीलपैकी काय म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, पृथ्वीच्या सर्वात बघा आतील थराला गाभा या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 2 पहा, सुएझ हा कालवा खालीलपैकी कोणत्या देशामधला तो कालवा आहे? बघा सुएझ हा कालवा खालीलपैकी कोणत्या देशामधला तो कालवा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, सुएझ बघा हा कालवा इजिप्त या देशामधला तो कालवा आहे। प्रश्न क्रमांक 3 पहा, हिराकुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? हिराकुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील, हिराकुंड बघा हे धरण ओरिसा या राज्यामधलं ते धरण आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, भारतामध्ये विचारले सर्वात पश्चिमेकडचं राज्य खालीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये सर्वात पश्चिमेकडचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 3 राहील, गुजरात बघा हे राज्य भारतामध्ये सर्वात पश्चिमेकडचं या ठिकाणी ते राज्य आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा, भारतामध्ये विचारले सर्वात प्रथम अवकाश यात्री खालीलपैकी कोण आहे? बघा सर्वात प्रथम बघा अवकाश यात्री म्हणजेच या ठिकाणी राकेश शर्मा बघा हे भारतामधले सर्वात प्रथम अवकाश यात्री आहेत। प्रश्न क्रमांक 6 बघा, ॲल्युमिनियम बघा हे खालीलपैकी कोणत्या खनिजापासून मिळवले जाते? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, ॲल्युमिनियम हे खालीलपैकी कोणत्या खनिजापासून मिळवले जाते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, ॲल्युमिनियम बघा हे प्रामुख्याने बॉक्साइट या खनिजापासून ते मिळवले जाते। प्रश्न क्रमांक 7 बघा, राऊस सर्कोमा या विषाणूमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, राऊस सर्कोमा या विषाणूमुळे कोणता रोग होऊ शकतो? मग या ठिकाणी कर्करोग या ठिकाणी होऊ शकतो। प्रश्न क्रमांक 8 पहा, पाश्चरीकरण या पद्धतीने खालीलपैकी कोणता नाशवंत पदार्थ टिकवता येतो?
बघा पाचरीकरण बघा या पद्धतीमध्ये बघा दूध या ठिकाणी हा नाशवंत पदार्थ टिकवता येतो। प्रश्न क्रमांक 9 पहा, खालीलपैकी कोणत्या पेशींना सैनिकी पेशी असे म्हणतात? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। सैनिकी बघा पेशी असे पांढऱ्या रक्तपेशींना सैनिकी पेशी या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 10 पहा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारचा कोळसा सापडतो? बघा नागपूर आणि बघा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारचा कोळसा सापडतो? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, बिटुमिनस या प्रकारचा कोळसा सापडतो। प्रश्न क्रमांक 11 पहा, या ठिकाणी आपल्याला खाऱ्या पाण्याचं सरोवर ओळखायचं आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील, वेंबनाड बघा हे सरोवर खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे। बघा वेंबनाड हे सरोवर केरळ या राज्यामधलं ते सरोवर आहे। प्रश्न क्रमांक 12 पहा, हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना त्यांनीही केलेली आहे। प्रश्न क्रमांक 13 पहा, बेळगाव बघा सीमावाद प्रश्न खालीलपैकी कोणत्या 2 राज्यांशी संबंधित आहे? बघा बेळगाव बघा हा सीमावाद प्रश्न महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य या 2 राज्यामधल्या ठिकाणी सीमावाद प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा, बँकांची बँक म्हणून खालीलपैकी कोणती बँक ही ओळखली जाते? बघा बँकांची बँक म्हणून बघा RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या ठिकाणी बँकांची बँक म्हणून या ठिकाणी ओळखली जाते। प्रश्न क्रमांक 15 पहा, ग्राफाइट बघा हे खालीलपैकी कशाचं स्वरूप आहे? ग्राफाइट बघा ग्राफाइट बघा या ठिकाणी कार्बनचं या ठिकाणी स्वरूप आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जय जवान जय किसान बघा हे घोषवाक्य खालीलपैकी कोणाचं घोषवाक्य आहे? बघा जय जवान जय किसान बघा हे घोषवाक्य लाल बहादूर शास्त्री यांचं या ठिकाणी घोषवाक्य आहे। बघा प्रश्न क्रमांक 17 पहा, महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वात जास्त पाऊस खालीलपैकी कोणत्या भागामध्ये पडतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, कोकण बघा या प्रादेशिक विभागामध्ये सर्वात जास्त पाऊस हा पडत असतो। प्रश्न क्रमांक 18 पहा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या गडावर झाला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील, छत्रपती बघा शिवाजी महाराजांचा बघा राज्याभिषेक रायगडावर तो झाला होता। प्रश्न क्रमांक 19 बघा, भारतामध्ये विचारले पहिल्या महिला राज्यपाल खालीलपैकी कोणत्या आहेत? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, भारतामधल्या पहिल्या महिला राज्यपाल खालीलपैकी कोणत्या आहेत? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील, सरोजिनी नायडू या भारतामधल्या पहिल्या या ठिकाणी राज्यपाल आहेत महिला। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शरीराचा तोल सांभाळण्याचं काम खालीलपैकी कोण करतो? बघा शरीराचा तोल सांभाळण्याचं बघा काम छोटा मेंदू या ठिकाणी हा करत असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 1936 मध्ये बघा फैजपूर या ठिकाणी झालेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? बघा ग्रामीण भागामध्ये बघा सन 1936 मध्ये राष्ट्रीय सभेचं अधिवेशन झाले होते, तर या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? बघा पंडित जवाहरलाल नेहरू या अधिवेशनाचे अध्यक्ष हे राहिले होते। प्रश्न क्रमांक 22 बघा, भारतामध्ये प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र खालीलपैकी कोणतं आहे? बघा भारतामध्ये बघा प्रकाशित झालेलं पहिलं वर्तमानपत्र म्हणजे द बंगाल गॅझेट हे भारतामध्ये बघा प्रकाशित झालेलं पहिलं वर्तमानपत्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जळगाव जिल्ह्यामध्ये विचारले चांगदेव या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम होतो? बघा जळगाव बघा या जिल्ह्यामध्ये चांगदेव या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तापी आणि पूर्णा या 2 नद्यांचा या ठिकाणी संगम होतो। प्रश्न क्रमांक 24 बघा, सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा सचिन तेंडुलकर यांच्या बघा आत्मचरित्राचं नाव प्लेइंग इट माय वे बघा त्यांच्या या ठिकाणी आत्मचरित्राचं नाव आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नोटाबंदीची घोषणा खालीलपैकी कोणत्या दिवशी करण्यात आली होती? बघा नोटाबंदीची घोषणा कोणत्या दिवशी करण्यात आली होती? 8 नोव्हेंबर सन 2016 नोटाबंदीची घोषणा करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विद्युत बल्बमध्ये खालीलपैकी कोणत्या वायूचा वापर करतात? बघा विजेच्या बघा बल्बमध्ये कोणत्या वायूचा वापर करतात? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील, नायट्रोजन या ठिकाणी प्रामुख्याने बघा या वायूचा वापर हा केला जातो। प्रश्न क्रमांक 27 बघा, नीती आयोगाची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? बघा नीती आयोगाची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे?
बघा 1 जानेवारी सन 2015ला पहा नीती आयोगाची स्थापनाही झालेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जेव्हा कुटुंबाचे उत्पन्न बघा हे खर्चापेक्षा जास्त असते त्यांना पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं अंदाजपत्रक म्हणतात? बघा जेव्हा कुटुंबाचं बघा उत्पन्न हे खर्चापेक्षा जास्त असते तेव्हा शिल्लकीचे अंदाजपत्रक या ठिकाणी म्हणतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची बघा शिधापत्रिका ही दिली जाते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 1 राहील, पिवळ्या रंगाची बघा शिधापत्रिका या ठिकाणी दिली जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जळगाव जिल्ह्यामध्ये विचारले फेकरी या ठिकाणी खालीलपैकी काय आहे? बघा फेकरी या ठिकाणी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहे। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पोलीस पाटलांची नियुक्ती कोणत्या अधिनियमाद्वारे केली जाते? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, पोलीस पाटलांची नियुक्ती कोणत्या अधिनियमाद्वारे केली जाते? महाराष्ट्र ग्रामविकास अधिनियमन सन 1967 बघा या अधिनियमाद्वारे पोलीस पाटलांची नियुक्ती ही केली जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महापौर आपल्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे सादर करतात? बघा महापौर बघा आपल्या जो काही पदाचा राजीनामा असतो तो विभागीय आयुक्त यांच्याकडे आपला राजीनामा हा सादर करत असतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी आपल्याला समान आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी सिंह या प्रकारचा बघा एक समानार्थी शब्द आहे। समान आरती या ठिकाणी शब्द आपल्याला सांगायचा आहे सिंह। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील, बघा केसरी हा शब्द सिंह या शब्दाचा योग्य समान आरती शब्द आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ठराविक दिवसांनी प्रकाशित होणारे बघा ठराविक दिवसांनी प्रकाशित होणारे तर या ठिकाणी आपला योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। ठराविक दिवसांनी प्रकाशित होणारे शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा ठराविक दिवसांनी बघा प्रकाशित होणारे म्हणजे नियतकालिक। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संतोष करंडक बघा हे ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या एका खेळासंबंधीची ट्रॉफी आहे? संतोष करंडक बघा फुटबॉल या खेळासंबंधीची या ठिकाणी ट्रॉफी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कार्बन कर लागू करणारा पहिला देश खालीलपैकी कोणता देश आहे? बघा कार्बन कर लागू करणारा पहिला देश म्हणजे बघा न्यूझीलंड हा कार्बन कर लागू करणारा जगामधला पहिला देश आहे। क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या गायकाला भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, पंडित भीमसेन जोशी बघा या गायकाला भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा 39 बघा, सन 2015 मध्ये बघा सन 2025 मध्ये बघा पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा खालीलपैकी कोण होत्या? बघा सन 2025 मध्ये बघा पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बघा अध्यक्षा तारा भवाळकर बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 40 बघा, ग्रॅमी अवॉर्ड खालीलपैकी कोणत्या एका क्षेत्रासंबंधीचा अवॉर्ड आहे? ग्रॅमी अवॉर्ड बघा ग्रॅमी अवॉर्ड बघा हा संगीत बघा या क्षेत्राशी संबंधित या ठिकाणी तो अवॉर्ड आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। पोबारा करणे बघा पोबारा करणे म्हणजे पळून जाणे। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पॉलिग्राफ बघा हे यंत्र खालीलपैकी कशा संबंधीचं या ठिकाणी यंत्र आहे? पॉलिग्राफ बघा हे यंत्र कशा संबंधीचं यंत्र आहे? बघा खोटे बोलणे ओळखणे यांच्या संबंधीचं या ठिकाणी यंत्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र पोलीसमध्ये बघा खालीलपैकी कोणतं पद या ठिकाणी येत नाही? बघा महाराष्ट्र पोलीस दलामध्ये विचारले कोणत्या प्रकारचं पद या ठिकाणी येत नाही? बघा लान्स नाईक बघा हे पद महाराष्ट्र पोलीस या विभागामध्ये या ठिकाणी येत नाही। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, किमान या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे? किमान बघा किमानचा बघा कमाल या ठिकाणी योग्य विरुद्ध आरती शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, टाकसाळ म्हणजेच खालीलपैकी काय? बघा टाकसाळ म्हणजेच खालीलपैकी काय? बघा टाकसाळ म्हणजे बघा नाणी बनवण्याचा कारखाना। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुलांनो सर्वजण उभे राहा या वाक्यामध्ये क्रियापदाचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे। मुलांनो सर्वजण उभे राहा बघा मुलांनो सर्वजण उभे राहा म्हणजे बघा आज्ञार्थी बघा या प्रकारचा एक क्रियापदाचा या ठिकाणी प्रकार आहे।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय युवक दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? राष्ट्रीय युवक दिवस बघा 12 जानेवारी बघा या दिवशी राष्ट्रीय युवक दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे बघा प्रमुख संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे बघा प्रमुख संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? बघा आर्ट ऑफ लिव्हिंग बघा श्री रविशंकर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आल्प्स या पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहेत? बघा आल्प्स या पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहेत? बघा आल्प्स बघा या पर्वतरांगा युरोप या खंडामध्ये पर्वतरांगा आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कांगारू हा प्राणी खालीलपैकी कोणत्या देशामध्ये प्रामुख्याने आढळतो? बघा कांगारू हा प्राणी कोणत्या देशामध्ये प्रामुख्याने आढळतो? बघा ऑस्ट्रेलिया बघा या देशामध्ये कांगारू हा प्राणी प्रामुख्याने आढळतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नागपूर जिल्ह्यामध्ये विचारले, कोराडी आणि खापरखेडा ही पुढीलपैकी कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती केंद्र आहेत? नागपूर जिल्ह्यामध्ये विचारले, कोराडी आणि खापरखेडा कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती केंद्र आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि पहा, नवी मुंबई महानगरपालिका भरती आपल्याकडे महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नांचं महत्त्वपूर्ण PDF आणि तुम्हाला संबंधित विषयाचे महत्त्वपूर्ण प्रश्नांची PDF मिळून जाईल फक्त आणि फक्त 149 मध्ये. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व IMP PDF हे पाठवले जातील. यामधले हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.